सामना आहे मिजिया बी बदलापूर आणि त्यांना फाइट करेल ओम कोंडेश्वर भोज। चला बदलापूर संघ फिल्डिंग लावून घ्यायचे आहे। बघा पंच 4 षटकांसाठी 20 मिनिटं असतील आणि 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा वेळ असेल। आपण टाइम सेट करायचा आहे। बदलापूर संघ फिल्डिंग लावून घ्या, आपण सामना सुरू करा। आयोजकांची सूचना येते। मिजिया बी बदलापूर या टीमला विनंती असेल रमीज प्लीज विनंती आहे की आपण फिल्डिंग लावून घ्या, सामना सुरू करायचा आहे। जास्त वेळ आपण घेऊ नका ही विनंती असेल। पंच तुम्ही देखील सक्त ताकीद द्या। फिरोज सर तुम्ही आपण वॉर्निंग द्या, त्यांना सांगायचंय। आपण पाहतोय दहिवलीचे उपसरपंच आदरणीय प्रमोदजी देशमुख साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले। या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय। वेलकम, आगतम, सुस्वागतम, सुस्वागतम। दहिवलीचे उपसरपंच आदरणीय प्रमोदजी देशमुख साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी करतोय। थँक्यू सो मच तुषार सर। चेक चेक जाकीबजी बुबेरे आपण देखील या मंचावरती आपलं देखील स्वागत आहे। विनंती आपण या लगेच। आणि आता आपण जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये रोशन सरांकडे। नक्कीच आदरणीय जक्की बुबेरे साहेबांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे। आणि रमीज बघा सामना आपण सुरू करायचा आहे। स्ट्रिक्ट सूचना येते, नक्कीच सामना आपण सुरू करायचा आहे त्वरित। सामना सुरू होतोय, पंचांचा ग्रीन सिग्नल। पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ आहे आणि 11 वाजून 11 मिनिटं होत आहेत आणि सामना सुरू होतोय। गेम ऑन, लेट्स प्ले। पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न, मिळते एक धाव्या चेंडूवरती। या एका धावेने श्री गणेश होते श्रीपद आणि शंकर ही जोडी आहे। ओम कोंडेश्वर भोज या टीमच्या माध्यमातून यादी आपण सामना पाहिला। श्री गणेश मानकिवली या टीमने 78 धावा चेस केल्या आणि राहुल चव्हाण यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत श्री गणेश मानकिवली या टीमला। व्हॉइस ऑफ मानकिवली, व्हॉइस ऑफ बदलापूर। दरम्यान आपण पाहतोय श्रीमान तन्वीरजी बुबेरे साहेब यांचं देखील आगमन झाले। या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत। यावेळी बिग हिट मिड ऑनच्या वरून लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा षटकार शंकरच्या बॅट मधून। थँक्यू सो मच। टायटल सॉन्ग आपण ऐकतोय या स्पर्धेचं, फ्रेंड्स चषक गोरेगाव 2025। नवीन वर्षामध्ये एक नवीन संकल्पना। धावसंख्या आहे 7। अजून एक चांगला स्ट्रोक, परंतु लॉंग ऑनला आता मात्र फिल्डर आहेत उपस्थित, जज करू शकले नाहीत। तोहिद होते डीप मध्ये आणि मिळते एकच धाव्या चेंडूवरती। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 8 धावा धावफलकावरती आहेत। गोलंदाजी मार्क वरती वाहिद आहेत। या पहिल्या षटकामध्ये एक षटकार जरूर लगावलाय शंकरने। या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे। दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे।
सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग डाऊन दी बॉल, फिल्डर शॉट एक्स्ट्रा कव्हरला, हा झेल पकडलाय सैफने, फलंदाज झाल्या बाद लागतोय हा पहिला मोठा धक्का ओम कोंडेश्वर भोज या टीमला. श्रीपत बॅक टू द पवेलियन. रमाकांत दादा मराठे यांचे ते आगमन होत आहे. आनंदित आहेत ज्याप्रमाणे खेळ केलाय श्री गणेश मानकिवली या टीमने. आणि या स्पर्धेसाठी खास करून राया गावावरून शुभेच्छा येत आहेत. आमचे अत्यंत जवळचे मित्र फुरकान पावले हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत यूट्यूबच्या माध्यमातून. विकेट मिळवली वाहिदने या पहिल्या षटकामध्ये. विशाल भारती येतोय नवीन फलंदाज. विशाल भारतीच्या नावाने हा संघ ओळखला जातो. ओम कोंडेश्वर भोज आणि मिजिया बी बदलापूर या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. ऑन साइडला शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग स्ट्रोक होता, झेल देखील ड्रॉप केलाय आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे लगत चांगले क्षेत्ररक्षण. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती विशाल भारतीला मिळत आहे हे जीवनदान. शॉट स्क्वेअर लेगला हा झेल ड्रॉप केलाय. धावसंख्या आहे 10. एक चेंडू शिल्लक या षटकामधील. लाऊड अपील करतात परंतु हाईट फॅक्टर सांगतायत पंच. आणि इथे डॉट बॉल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे ओम कोंडेश्वर भोज या टीमची 1-10. थँक्यू सो मच. या पुढील सामना असणार आहे पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. ओम साई कुलगाव आणि जय भवानी शिरगाव आणि जानतराजा बदलापूर. पहिल्या चेंडूवरती बिग हिट, क्षेत्ररक्षक आहेत आणि हा येतोय षटकार. तोहीच स्वागत केलंय षटकाराने. शंकरच्या बॅट मधून षटकार येतोय. यावेळी लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉल मिळते. अवांतर धावन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 17. सुरुवात दमदार केली आहे ओम कोंडेश्वर भोज या टीमने. या मॅच मध्ये 5 षटकांचा हा सामना आहे. पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती आला होता षटकार.
त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट चेंडू फेकलेत तौहीदने. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. या आधीच्या मॅच मध्ये 78 धावा चेस केल्यात, ते देखील 4 चेंडू राखून सामना जिंकला होता. श्री गणेश मानकिवली या टीमने स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखणा फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. सो मच. धावसंख्या आहे 24. थोडीशी स्मॉल मिस्टेक झाली होती आणि धावसंख्या 24 आहे. 1/24 ही धावसंख्या आहे ओम कोंडेश्वर भोज या टीमची. शंकरने आतापर्यंत 3 षटकार लगावलेत. मिस्टायमिंग, क्षेत्ररक्षक येत आहेत आणि हा झेल ड्रॉप केला जातोय. रमीज होते डीप मध्ये आणि हा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय शंकरला, ज्या शंकरने 3 षटकार लगावलेत या इनिंग मध्ये. 5 चेंडू आणि 20 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. 400च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. त्याला साथ देतोय विशाल भारती. लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन आहे ओम कोंडेश्वर भोज या टीमच्या माध्यमातून. ओम साई MTC live.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या या सामन्याचा आनंद घेतात. ऑन साइडला फटका चांगला गॅप मधून चेंडू जाईल मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, दणदणीत खणखणीत चौकार. सो मच. धावसंख्या 29. याही मॅच मध्ये धावा येत आहेत ओम कोंडेश्वर भोज या टीमच्या माध्यमातून. आजच्या रात्रीमधील हा 5वा सामना सुरू आहे. हाफ ट्रॅकर आहे. चेंडू बॅटची आतली कडा लागते आणि शॉर्ट थर्डमॅनला फर्स्ट स्लिप मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 29. 29 धावा धावफलकावरती आहेत. थोडीशी महागडी गोलंदाजी. आतापर्यंत 19 धावा आल्यात तौहीदच्या या दुसऱ्या षटकामध्ये. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि त्याच्यावरती देखील प्रहार. वाईड इस्ट लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35-35. विनंती आहे फिरोज सर, आयोजक आम्हाला सूचना करतायत. यस बघा, मिजिया बी बदलापूर या टीमला विनंती असेल आपण वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करायचं आहे आणि सामना आपण स्पीड अप करायचा आहे. नूरा येतोय नवीन गोलंदाज या तिसऱ्या षटकामध्ये.
कमबॅक करावं लागेल या मॅच मध्ये. नूरा येत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. रमीज बघा विनंती आहे आपण सामना स्पीडअप करा, जास्त वेळ घेतात फिल्डिंग सेट करण्यासाठी. बघा पहिल्या 2 षटकांसाठी 12 मिनिटं घेतलेत फिरोज सर. टाइम सेट आहे त्यामुळे विनंती असेल की आपण थोडंसं फास्ट खेळायचं आहे, कारण की यानंतर भरपूर सामने खेळवायचे आहेत. Short arm pull and powerful, successful, beautiful, wonderful षटकार. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय षटकाराने. शंकरचा झेल सोडलाय आणि तो झेल महागात पडतोय मिझिया बी बदलापूर या टीमला. धावसंख्या आहे 41, 41 धावा. क्या बात आहे, क्या बात आहे. फिंगर रोल केले होते. लोअर फुलटॉस हा चेंडू होता. ऑफ ब्रेक आपण पाहिला आणि ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. वाईड यॉर्करचा वापर करण्याचा प्रयत्न आणि आला हा डॉट बॉल. हाफ ट्रॅकर त्याला पाठवलाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा षटकार. आतापर्यंत 5 षटकार लगावलेत. फुलटॉस चुकीला माफी नाहीये. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर ब्रँडेड स्ट्रोक षटकार. एखादा झेल तुम्हाला किती महागात पडू शकतो याचं प्रात्यक्षिक उदाहरण. यावेळेस ड्राईव्ह करतायत, सॉफ्टहँडने खेळतायत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, परंतु मिड ऑफला हा चेंडू फील्ड होतो आणि मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 54, 54 धावा धावफलकावरती आहेत. एक चेंडू शिल्लक या षटकातील. नूराचं हे महागडं षटक आपण पाहतोय. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे फिल्डिंग मध्ये थोडासा बदल करताना एक चांगली धावसंख्या बनवली आहे. सुरुवात अप्रतिम केली आहे. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे. क्रॉस बॅटी स्ट्रोक आहे. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. मिड विकेटला खराब क्षेत्ररक्षण बॅकअप खूप चांगलं होत आहे आणि मिळतील एकूण या 2 धावा आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ओम कोंडेश्वर भोज या टीमची अब तक 56.
सो मच डीजे मास्टर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 56 धावा. नेक्स्ट मॅच आहे जय भवानी शिरगाव आणि जाणता राजा बदलापूर या 2 टीम मध्ये या पुढील सामना असेल. टॉस साठी विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल आणि पूर्ण प्रवेश फी देखील आपण सोबत घेऊन यायची आहे. 12 चेंडू अजूनही शिल्लक या पहिल्या इनिंग मधील. यावेळी ड्राईव्ह केले, स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका गॅप मधून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. ड्रॉप केला होता शंकरचा आणि शंकर खेळतोय. 11 चेंडू आणि 43 या धावसंख्येवरती 6 षटकार आणि 1 चौकार लगावलाय शंकरने. ऑन साइडला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइट इट ह्यूज मॅक्सिमम. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय शंकरची. फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ दे शंकरसाठी. अजून एक तडाखा आपण पाहतोय आणि 50 कंप्लीट केलेली आहे. शंकरला विनंती असेल बॅट दाखवायची आहे. नाबाद खेळतोय. 55 या धावसंख्येवरती 8 षटकार आणि 1 चौकार शंकरच्या बॅट मधून. सो मच. चौकार षटकारांची अक्षरशः आतिषबाजी सुरू आहे शंकर आणि विशालच्या माध्यमातून. 55 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. मिस टायमिंग आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आणि 2 फिल्डर आले होते. कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाहीये. यस आय विल टेकन हे कॉलिंग होऊ शकलं नाहीये. त्यामुळे हे जीवनदान 2 फिल्डरच्या मधोमध हा चेंडू पडलाय आणि मिळतील या 2 धावा. बॅटची कडा आहे आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग लेगच्या दिशेने. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 76. 76 धावा धावफलकावरती. ज्येष्ठ पत्रकार आदरणीय अरुण बैकर साहेबांचे ते आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद. रन मशीन शंकर बॅक टू द पवेलियन. 59 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या शंकर साठी. 16 चेंडू आणि 59 या धावसंख्येवरती बाद झालाय. गोलंदाज सेफ येत आहेत. या अंतिम षटकामध्ये 76 धावा बनवल्यात पहिल्या 4 षटकांमध्ये. न्यू बॅट्समन येतो योगेश आणि स्ट्राइक इनला फलंदाज आहे विशाल. विशाल भारती. शंकरने 59 धावा बनवल्या. शौकत सोंडे नक्कीच इन ऍक्शन मध्ये आहेत आणि त्यांनी जर
झेल पकडला तर त्यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. व्हाईट बॉलचा इशारा येत आहे. नक्कीच पारितोषिक देखील फिरोज सर येत आहेत. ती अनाउन्समेंट देखील होणं फार गरजेचं आहे. साजर काझी यांच्याकडून ते पारितोषिक आहे. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक आणि काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार. मच धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 83 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक सुरू आहे. 5 चेंडू अजूनही शिल्लक. विशाल ऑन स्ट्राइक बॅटची कडा. चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट. चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषे लगत. चांगलं क्षेत्ररक्षण. मिल्टील या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 85. 85 धावा धावफलकावरती 2 फलंदाज गमावलेत. 59 धावांची विस्फोटक इनिंग साकारली शंकरने आणि विशाल भारती देखील चांगली बॅटिंग करतायत. विशाल खेळतोय 22 या धावसंख्येवरती. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे. अजून एक तडाखा. इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. आय थिंक हायेस्ट स्कोर होतोय यस या स्पर्धेमधील ओम कोंडेश्वर भोज या टीमच्या माध्यमातून पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत. मिसटायमिंग स्ट्रोक एलिव्हेशन नाहीये आणि हा झेल पकडलाय वाहिदने. फलंदाज झाल्या बाद विशाल भारती बॅक टू द पवेलियन. जांतराजा बदलापूर आणि जय भवानी शिरगाव दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस आडूया कारण की 2 चेंडू शिल्लक आहेत. त्यानंतर आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करूया. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना जांतराजा बदलापूर आणि जय भवानी शिरगाव या 2 टीम मध्ये. न्यू बॅट्समन येतोय विकासला झकास कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये. 2 चेंडू शिल्लक आहेत. 91 यावीस खराब क्षेत्ररक्षण. शॉट फाईन लेगला बीट करून फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. धावा धावफलकावरती फ्रेंड्स चषक गोरेगाव मधील या स्पर्धेमधील हा धावांचा उच्चांक हायेस्ट स्कोर. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. फिल्डर थोडीशे दूर आहेत आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावबाची संधी आहे. विकेटचं बदन शेवटच्या बॉलवरती सांघिक यश आणि मिळतील या 2 धावा. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 97 आणि 98 धावांचं खूप मोठं टार्गेट सेट केलंय ओम कोंडेश्वर भोज या टीमने मिजिया बदलापूर बी या टीम समोर. मध्ये जय भवानी शिरगाव अशी पुढची मॅच होणार आहे आणि
या ठिकाणी अरुणजी बैकर साहेबांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. अरुणजी बैकर साहेब यांचं स्वागत आपण करतोय टॉस बॉक्स मध्ये. वेलकम. आणि आपण सन्मानित करतोय इथे अरुणजी बैकर साहेबांचा विशेष सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय शहाबाज चाचा वोबेरे यांना आपल्या शुभ हस्ते आपण श्रीमान अरुणजी बैकर साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. अतिथी देवो भव ही असणारी आपली संस्कृती. चला टॉस आपण संपन्न करतोय. संघनायक देखील दाखल झालेत. वेलकम प्लीज. जय भवानी क्रीडा मंडळ शिरगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये जानता राजा बदलापूर दोन्ही संघांचे संघनायक इथे दाखल आहेत. स्वप्नील सर वेलकम. वेलकम. आणि आपण पाहतो या ठिकाणी समोर आहे, प्लीज कम दिस साइड. टॉस आपण संपन्न करणार आहोत. हेड आणि टेल नॉर्मली. यस, कॉल कोण करेल हा महत्वाचा प्रश्न. शिरगाव संघाचे संघनायक कॉल करतील. आपण पाहतोय इथे जानता बदलापूर संघाच्या संघनायकाने कॉल केला होता आणि हेड ॲज इट इज झालाय आणि प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले. दोन्ही संघनायक आपण थांबायचे. विनंती आपण या थोडं साईडला, या साईडला या. आपण सन्मान करतोय या ठिकाणी. विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे. आदरणीय अरुणजी बैकर साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आपण पाहतोय आदरणीय शाहबाज काका वोबेरे यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. कॅप्टन आपण यासाठी थांबलो, थोडंसं तुमचं देखील डिस्कशन आपल्याला करायचंय. तत्पूर्वी आपण सन्मान संपन्न करतोय. आपण श्रीमान प्रमोदजी देशमुख साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. विनंती या आपण प्रमोदजी देशमुख साहेब आपण देखील या. वेलकम. आपलं देखील स्वागत आहे आणि आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी तन्वीर भाई यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करणार आहोत. विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवरांचे आपण संपन्न करतोय आणि तन्वीर भाई यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी उपसरपंच दहिवली आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. फटाफट सामना चालू करा. वेल नाही. खूप खूप शुभेच्छा दोन्ही संघांना असतील. जानता राजा बदलापूर या संघाने टॉस जिंकला. ही न्यूज टॉस बॉक्स मधून आहे आणि प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील. बॅट्समॅन टाइम नाहीये. बॅट्समॅन. आणि आपण पाहतोय या ठिकाणी नूरा बैटमैन को टाइम नहीं है. तर ओरिजिनल नारायण ढाब्याचे कुक आदरणीय श्रीमान सुनीलजी पवार सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आपण करतोय. सुनील सर या वेलकम. ज्यांच्या हाताची चव न्यारी आहे आदरणीय सुनील मामा पवार यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय. बॅट्समॅन टाइम नाही आहे. फटाफट सामना चालू करना है. आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपण इथे आपल्या मंचावरती संपन्न करतोय. नारायण ढाबा ओरिजिनल त्याचे कुक आदरणीय सुनील पवार सर त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपल्या मंचावरती संपन्न केला जातोय. आपण पाहतोय प्रोप्रायटर बाळारामजी भगत साहेब आणि हर्षलजी भगत साहेब यांचा ओरिजिनल नारायण ढाबा आणि त्याचे कुक आदरणीय सुनील पवार सर यांचा विशेष सन्मान इथे आपल्या मंचावरती केला जातोय. आणि खरं तर खवय्यांसाठी सुवर्ण संधी आहे ओरिजिनल नारायण ढाबा. धन्यवाद. आणि आता आपण जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद.
धन्यवाद रोशनजी संत सर आणि धन्यवाद माडी सर. लक्ष आपण पाहतो इथे 98 धाव्यांचं आहे. पहिला बॉल त्यावरती केलंय आक्रमण, हा पॉली होता आणि पाठवलाय वाडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. पहिला बॉल उडवलाय आणि बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. फ्रेंच ट्रॉफी सिक्सर. नुरा यांनी पहिल्या बॉल वरती हल्ला केलाय आणि पहिल्या बॉल वरती षटकार. लेफ्ट आर्म वर द विकेट. यावेळेस एज लागलाय दरम्यान रिजनला. बॉल कॅरी कदाचित झाला होता, झैल ड्रॉप झालाय. दुसऱ्या बॉल वरती जीवनदान. 6 धावा धावफलकावरती. विशाल भारती आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. लेफ्ट आर्म पेसर. 98 धाव्यांचं लक्ष आहे. यस आपण रिप्ले पाहूयात. बॉल कॅरी झाला होता परंतु झेल ड्रॉप झाला, बॅकफुटला गेले. यावेळेस आपण पाहतोय पॉइंट रिजनला बॉलला खेळतायत. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. 7 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती. 98 धाव्यांचं लक्ष आहे. क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या सेफ नसते. 27 बॉल आणि 91 धाव्यांची आवश्यकता आहे. तोहिद आणि नुरा ही जोडी मैदानावरती आहे. पहिल्या बॉलवरती षटकारानं खातं खोललं नुरा यांनी आणि तोडफोड फलंदाजी करावं लागेल. सी बॉल हिट बॉल वाला क्रिकेट मैदानावरती खेळावं लागेल. त्याखेरीज पर्याय नाहीये. लेफ्ट आर्म वर द विकेट. सरळ बॅटने मिड ऑन रिजनला खेळलेत. धाव व्हायची तिथे कुठलीही शक्यता नाहीये. आणखी एक बॉल डॉट आलाय. 7 धावा धावफलकावरती. 7 विदाउट लॉस. लक्ष मोठं आहे. मॅडी सरांनी सांगितलं कोई भी लक्ष्य मनुष्य की साहस से बडा नाही, हरा वही है जो लढा नाही. इथे देखील संघर्ष करावा लागेल. आडव्या बॅटने प्रहार केलाय. शॉर्ट आर्म जॅक बॉलला पाठवलंय. आपण पाहतोय अगदी स्क्वेअर लेग रिजनला. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्सिमम षटकार. षटकारानं खातं खोलतायत. नुरा यांनी देखील षटकारानं खातं खोललं आणि तोही देखील षटकारानं आपलं खातं खोलतायत. 13 धावा धावफलकावरती. 13. 25 बॉल 85 धाव्यांची आवश्यकता आहे. लक्ष मोठं आहे. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. लॉफ्टेड डीप एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. धावा मिळतील 4. क्रिकेटचं मादक सौंदर्य असणारा चौकार. फलकावरती करंट रन रेट आपण पाहतोय 17चं आहे परंतु ते 20च्या पुढे आवश्यक आहे. 24 बॉल 81 धावा. 20.25 आपण पाहतोय आस्किंग रन रेट तुम्हाला पाहायला मिळेल. 24 बॉल 81 धाव्यांची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉल वरती आक्रमण करावं लागेल. 24 बॉल 81 धावा क्रिकेटमध्ये बनवू शकतात का तर बनवू शकतात. आपण पाहिलं 24 बॉल 81 धावा आपण पाहतोय आणि लक्ष जरूर मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. खरं तर ज्यांचं योगदान या स्पर्धेसाठी त्यांचे सर्वांचे तुम्हाला आपल्याला कटआउट्स आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतील. या सर्वांनी विशेष मोलाचं योगदान या स्पर्धेला दिलंय आणि त्याच अनुषंगानं त्यांचे कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्या स्क्रीनवरती. पहिले षटक आपण पाहिलं कॉमेंट्री बॉक्स एंडनं. आता आपण पाहतोय बदलापूर कर्जत हायवे एंडनं गोलंदाज सज्ज झालेत सेकंड ओव्हरसाठी. धावफलकावरती धावा 17. 20.25च्या सरासरीनं धावा इथे बनवायच्या. 24 बॉल 81 धावा. 10 विकेट हातामध्ये आहेत आपण पाहतोय या ठिकाणी मिजिया बदलापूर बी संघाच्या. चला थोडीशी घाई करा, जास्ती विलंब लावू नका. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्याला देखील विनंती आहे. एका बाजूने ओम कोंडेश्वर बोज आणि त्यांच्या विरोधामध्ये मिजिया बदलापूर बी अशी मॅच. 24 बॉल 81 धाव्यांची आवश्यकता आहे. 24 बॉल 81 धावा. लक्ष मोठं जरूर आहे परंतु अशक्य नाहीये. बिकॉज इम्पॉसिबल ऑलवेज सेज आय एम पॉसिबल. तुम्ही जर त्या शब्दाचं थोडंसं खुला केला तर आय एम पॉसिबल ते सांगत असतं. 17 धावा धावफलकावरती. 24 बॉल 81 धाव्यांची आवश्यकता आहे. स्ट्राईक वरती नुरा. सुरुवात षटकारानं केली नुराणी या डावाची.
राईट आर्म राऊंड द विकेट, सरळ बॅटने हा प्रहार केलाय. लॉंग ऑन रिजनला क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. अप्रतिम फटका आपण पाहतोय, मक्खन शॉट आपण पाहिला. बॉली होता आणि न्यूटनचा तिसरा वापरलाय फलंदाजाने. एव्हरी ऍक्शन देअर आर इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. षटकार ठोकलाय पहिल्या बॉलवरती. या षटकाची देखील सुरुवात षटकारानं केली आहे. नूरा का बल्ला माशाअल्लाह, षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय. 23 धावा धावफलकावरती आहेत. 23 विदाउट लॉस. किशोर यांचं स्वागत केलंय षटकारानं. इथे देखील प्रहार करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने आडव्या बॅटने प्रहार केलाय. आणखीन एका बॉलला स्टँड अँड डिलिव्हर. नूरा का बल्ला माशाअल्लाह, वन मोर सिक्सर. मंजिलें मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है, वक्त को मरहम बनाना सीख लो. हारना तो है एक दिन मौत से, फिलहाल जिंदगी जीना सीख लो. नूरा काय फलंदाजी करतायत. माहितीये लक्ष्य मोठं आहे, लक्ष्यापासून आपण खूप दूर आहोत, परंतु लक्ष्याच्या दिशेने जायचंय आणि त्यासाठी मार्ग निवडलाय ते मात्र तोडफोड फलंदाजीचा. क्या बात आहे नूरा, कमालीचे 2 षटकार. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम मॅचचं मोमेंटम ब्रेक करू नका, थोडीशी खाई करणं गरजेचं आहे आपल्याला. 12 धावा आल्यात, 22 बॉल, 69 धाव्यांची आवश्यकता आहे आणि इथे धावा बनवू शकतात. 2006 साली एक मॅच झाली होती ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका. जॉन्सबर्ग ते मैदान होतं आणि त्या मैदानावरती देखील अशाच धावा बनवल्या गेल्या होत्या. यावेळेस पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर. लगातारचा तिसरा षटकार आलाय. फलंदाज नूरा यांच्या बॅट मधून आपण पाहतोय लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. हा फॉली होता आणि त्याला मात्र पाठवलंय वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. आणखी एक षटकार. यांच्या बॅट मधून लगातारचे 3 षटकार आलेत. 35 धावा धावफलकावरती. 6 बॉल मध्ये 25 धाव्यांची मॅच डिफायनिंग इनिंग आपण पाहिली आहे. फलंदाज नूरा यांच्या बॅट मधून 35 धावा धावफलकावरती. 35 विदाउट लॉस. किशोर यांच्यावरती हल्ला चढवलाय. लगातारचे 3 षटकार आलेत. लगातारचा चौथा येईल का हा प्रश्न आता प्रेक्षकांच्या मनामध्ये. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट नूरा यांच्याकडून आपण पाहतोय. बॉलच्या मेरिट वरती क्रिकेट खेळणं गरजेचं आहे आणि तेच दाखवलं नूरा यांनी. यावेळेस आपण पाहिलं बॉलला डिफेन्स केलंय, परंतु 20 ची धावगती प्रति षटकामार्गे राखायची आहे. 20 बॉल 62 धाव्यांची आवश्यकता आहे. यावेळेस आपण पाहतोय डाऊन दी लेग हा बॉल वाईड आलाय आणि इथे अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 36 धावा, 36 विदाउट लॉस. वेल बिगन इट्स हाफ डन असं आपण म्हणतो. म्हणजे चांगली सुरुवात, ही अर्ध काम पूर्ण केल्यासारखी आहे आणि ती चांगली सुरुवात इथे मिळाली आहे मेजिया बदलापूर बी संघाला. आक्रमक सुरुवात पाहायला मिळाली आहे. ताबडतोड 36 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल राईट आर्म राउंड द विकेट. ऑन साइडला आपण पाहतोय हुक करताय स्क्वेअर लेग रिजनला आणि बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. वन मोर हिट फ्रॉम नूरा, अनदर 6. थोडा अंदाज पाहायला मिळालाय. आस्किंग रन रेट कमी होताना तुम्हाला पाहायला मिळते. 17.68 वरती ते पोहोचलंय आणि हुक केलं बॉलला. बॉलच्या मेरिट वरती क्रिकेट खेळतायत. बॉलच्या गुणवत्तेवरती क्रिकेट सुरू आहे मैदानावरती. पुढचा बॉल आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. धावफलकावरती धावा आहेत 42. 8 बॉल 31 धाव्यांवरती नाबाद आहेत नूरा. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल वेल लेफ्ट केला. दिशाहीन हा बॉल होता आणि आणखी अवांतर धाव मिळेल. 43 धावा धावफलकावरती आहेत. 43 विदाउट लॉस.
काय फलंदाजी केली. 8 बॉल 31 धावा. षटकारांचा अक्षरशः पाऊस पडलाय मैदानावरती. 19 बॉल 55 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा कमालीचा फटका आपण पाहतोय. लेंथ बॉल होता आणि त्या बॉलला पाठवलाय वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. नूरा का बल्ला बोल रहा है हल्ला. 1 मोर सिक्सर. एकाच षटकामध्ये आलेत 49 धावा धावपलकावरती. 49 विदाउट लॉस. काय सुरुवात केली आहे. वेल बिगन इट्स हाफ डन. असं म्हणतात ना, जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष या कोई महान नहीं होता, जब तक ना पडे हातोडी के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. काय फलंदाजी केली नूराने. अप्रतिम फलंदाजी. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं अगदी ओम कोंडेश्वर भोज संघाचे फलंदाज हल्ला बोलत होते मैदानावरती, परंतु या इनिंग मध्ये नूरा का बल्ला और माशाअल्लाह छा गए गुरु. काय फलंदाजी केली आहे. 9 बॉल आणि 37 धाव्यांची वादळी इनिंग आतापर्यंत मॅच डिफायनिंग केली आहे. 16.33 चा आस्किंग रन रेट आहे आणि करंट रन रेट जाऊन पोहोचले 24.50. 2 षटकांमध्ये पॉवर प्ले मध्ये सर्वाधिक 49 धावा. विशाल भारती पहिला बॉल आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर रिजनला लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एका टप्प्यावरती बॉलला गॅदर करतील. एका धावेची प्राप्ती होईल आणि 50 धावपलकावरती लागली आहे. आपण पाहतोय या ठिकाणी मेजिया 11 बदलापूर बी संघाच्या खात्यावरती 50 धावा. 50 धावा धावपलकावरती आल्यात. अर्धी लढाई अजून देखील लढायची आहे असं कोणतरी पाठीमागे बोललं. 17 बॉल आणि 48 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. 17 बॉल 48 धावा. लक्ष अजून देखील कठीण आहे, परंतु आता अशक्य नाहीये. ज्यावेळेस देखील फटका चांगला आपण पाहतोय. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 51 धावा धावफलकावरती. 51 विदाउट लॉस. काय सुरुवात केली आहे. यापेक्षा नेत्रदीपक आणि स्वप्नवत सुरुवात असूच शकत नाहीये. आणि असं म्हणतात ना, एक बार आगाज अच्छा हो गया तो फिर अंजाम भी अच्छा होगा. आणि ते चित्र आतापर्यंत नूरा यांच्या बॅट मधून पाहायला मिळाले. 10 बॉल 38 धावा 380 चा स्ट्राइक रेट. तोही देखील मागे राहत नाहीयेत. आपण पाहतोय स्टँड अँड डिलिव्हर. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉलला दिलाय फेकून. 1 मोर बिग हिट. षटकार. खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदल लेता है, ऐसा आज तक सुना था, आज देखा भी हकीकत में. षटकार आलाय आपण पाहतोय. तोही त्यांच्या बॅट मधून समोरच्या दिशेने लॉफ्ट केला. आपण पाहतोय लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. षटकारानंतर आलाय चौकार. एकसष्ट धावा धावपलकावरती. 61. 6 बॉल मध्ये 21 धाव्यांवरती पोहोचलेत. तोही देखील विशाल यांच्यावरती आक्रमण केलंय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस देखील आपण पाहतोय गॅप मध्ये बॉल आहे आणि क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतायत बॉलला रोखण्याचे. बॉलला रोखतील देखील, परंतु तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण झाल्यात. 1.5 षटकांमध्ये विशाल भारती यांनी 31 धावा खर्च केल्या. 13 बॉल आणि 35 धाव्यांची आवश्यकता आहे. 63 विदाउट लॉस. काय बॅटिंग केली आहे. फलंदाजी जर आवडली असेल तर प्रेक्षकांना विनंती आहे टाळ्या होऊन जाऊ द्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. अप्रतिम फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे प्रयत्न करतायत, परंतु बॉल भेदेल सीमारेषा. आणखी एक चौकार आलाय. फलंदाज तोही त्यांच्या बॅट मधून 4.
आणि 31 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आपण पाहतोय मैदानावरती छोटासा ड्रिंक्स ब्रेक। परंतु एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते, हरिवंश बच्चन यांच्या खूप सुंदर ओळी आहेत। असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई सोचो और सुधार करो, जब तक ना सफल हो नींद चैन की त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नाही होती। फलंदाजीमध्ये अपयश जरूर आलं आपण पाहिलं मिजिया बदलापूर संघाला, परंतु गोलंदाजीमध्ये अपयश आलं, परंतु फलंदाजीमध्ये ते अपयश भरून काढलंय। आतापर्यंत हे चित्र मैदानावरती पाहायला मिळालंय। ड्रिंक्स ब्रेक झालाय, थोडासा ब्रेक तर आलाय, परंतु मोमेंटम कायम ठेवतील का हा प्रश्न आहे। या ठिकाणी आपण पाहतोय मिजिया 11 बदलापूर बी चे खेळाडू मोमेंटम कायम ठेवतील का मैदानावरती हा प्रश्न आहे। 12 बॉल आणि धाव्यांची आवश्यकता आहे 31। फ्रेंड्स चषक गोरेगाव 2025 चा थरार मैदानावरती सुरू आहे आणि विशेष सहकार्य ज्यांनी या स्पर्धेला दिलं त्या सर्व थोर दात्यांचं अतिशय मनापासून आभार। 98 धाव्यांचं लक्ष आहे आणि आवश्यकता 12-31 ची आहे। पहिल्या 3 षटकांमध्ये 67 आल्यात, 22.33 च्या सरासरीने धावा आतापर्यंत आल्यात आणि आता आस्किंग रन रेट देखील कमी होताना तुम्हाला पाहायला मिळतंय। 12 बॉल 31 धाव्यांची आवश्यकता आहे। तोहीद आणि नूरा यावेळेस देखील लॉफ्ट केलाय, लॉंग ऑफ रीजनला लेंथ बॉल होता, सरळ बॅटने स्टँड अँड डिलिव्हर, क्या बात आहे नूरा, बॅकफुट वरून खडे खडे हा फटका खेळत लॉंग ऑफ रीजनला 1 मोर बिग हिट षटकार। बैटिंग होती है, बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी हब हमारी षटकार। वाह वाह क्या बात है नूरा, अप्रतिम आणि तडाखेबंद बटकेबाजी मैदानावरती सुरू आहे। नूरा यांच्या माध्यमातून योगेश यांचं देखील स्वागत केलंय षटकारानं आणि आतापर्यंत रोशन सर इतिहास आहे। प्रत्येक षटकामध्ये आपण जर पाहिलं षटक क्रमांक 3 सोडलं तर प्रत्येक षटकाची सुरुवात षटकारानं झाली आहे आणि प्रत्येक वेळेस नूराच बॅट्समन होते। नूरा यांच्या बॅट मधून आपण पाहतोय पुन्हा एकदा षटकार आलाय। पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय हुक करतायत नूरा आणि आणखी एक बॉल जाईल आउट ऑफ द पार्क। नूरा का बल्ला माशाअल्लाह उसने मचाया हल्ला, 1 मोर सिक्सर। स्पर्धेतली सर्वात वेगवान 50 नूराच्या नावावरती आहे। युवराज सिंगच्या रेकॉर्डची बरोबरी झाली आहे। 12 बॉल आणि 50 धाव्यांची नाबाद केली, नूरा बॅट दाखवायची आहे। 12 बॉल मध्ये 50 धावा, नूरा का बल्ला बोल रहा है हल्ला षटकार। धावफलकावरती धावा आहेत 79-79, 10 बॉल 19 धाव्यांची आवश्यकता आहे। 79 धावा धावफलकावरती आहेत। 10 बॉल 79 धाव्यांची आवश्यकता आहे। षटकारांचा पाऊस मैदानावरती पडलाय। नूरा यावेळेस आपण पाहतोय डाऊन द लेग, हा बॉल वाईड आहे, अवांतर धाव इथे आली आहे। अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल। 80 धावा धावफलकावरती आहेत। 80 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 80 धावा धावफलकावरती। काय फलंदाजी केली आहे नूराने, 80 धावा धावफलकावरती आहेत। यावेळेस समोरच्या दिशेने फॉलोअर थ्रू मध्ये गोलंदाज बॉलला रोखतील, डॉट बॉल आलाय, परंतु 12 बॉल मध्ये वेगवान अर्धशतक या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं फलंदाज नूरा यांचं। टाळ्या होऊन जाऊ दे एकदा पुन्हा एकदा नूरासाठी। 12 बॉल मध्ये 50 धाव्यांची वादळी इनिंग, क्या बात आहे। 9 बॉल 18 धाव्यांची आवश्यकता आहे। 9 बॉल आणि 18 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे। यावेळेस देखील आक्रमण केलंय, वाईडिश लॉंग ऑफ रीजनला बॉल जाईल आउट ऑफ द पार्क, 1 मोर बिग हिट षटकार। माफ करा, नूरा यांच्या अर्धशतकासाठी ललित भोईर यांच्या देखील शुभेच्छा आल्यात आणि या स्पर्धेसाठी देखील त्यांच्या शुभेच्छा असणार आहेत। इथे आपण पाहतोय 86 धावेंवरती स्कोर पोहोचलाय। 14 बॉल मध्ये 56 धावेंवरती नाबाद आहेत नूरा, क्या बात आहे। कमालीची बॅटिंग केली आहे। 9 षटकार त्यांच्या बॅट मधून आलेत। 8 बॉल आणि 12 धावेंची आवश्यकता आहे।
कमीत कमी धावा ते धावलेत, मला वाटतं 2च सिंगल धावलेत आणि आतापर्यंत डॉट बॉल देखील 3च खेळलेत, 3 डॉट बॉल आणि 2 सिंगल, त्या व्यतिरिक्त सर्व षटकार. ज्यावेळेस देखील आपण पाहतोय खूप फाईन बॉल चाललाय आणि बॉल जाईल लॉंग लेग सीमर्सच्या पलीकडे. नुरा यांच्या बॅट मधून पहिलाच चौकार आतापर्यंत आलाय. धाव फलकावरती धावा आहेत 90, अदरवाईज सर्व षटकार आहेत आणि 3 बॉल डॉट, 2 सिंगल, 9 षटकार आणि 1 फोर नुरा यांच्या बॅट मधून आलाय. 15 बॉल आणि 60 धावांवरती नाबाद आहेत. 90 धावा धाव फलकावरती आहेत ऑन दी स्कोर कार्ड. झाले या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा नुराज का बल्ला आपण पाहतो. यावेळेस बॉल हवेचे क्षेत्ररक्षक आहेत आणि सिंगल इथे आली आहे. एका धावेची प्राप्ती इथे होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 91, 91. 6 बॉल 7 धावेंची आवश्यकता आहे. 16 बॉल मध्ये 61 धावेंवरती नुरा नाबाद आहेत. 6 बॉल आणि 7 धावेंची आवश्यकता आहे. 6 बॉल 7 धावा. काय मॅच होती, मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. 6 बॉल आणि 7 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये माझ्या आयुष्यातील सर्वात विध्वंसक आणि वादळी चेसिंग आतापर्यंत मी पाहिली आहे. 6 बॉल आणि 7 धावेंची अजून आवश्यकता आहे. एका बाजूने आपण पाहतोय आणि विशेष म्हणजे एकही विकेट गमावली नाहीये आतापर्यंत. मिजिया 11 बदलापूर बी या संघाने कमाल इच्छी बॅटिंग केली आहे. 6 बॉल 7 धावा. नुरा आणि तोहिद ही जोडी मैदानावरती आली, फक्त आली नाही तर बरसली मैदानावरती. दिवस जरी थंडीचे सुरू असले तरी देखील धावांचा पाऊस मैदानावरती पडलाय. 6 बॉल आणि 7 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. 91 धावा धाव फलकावरती, 91 विदाउट लॉस. 6 बॉल आणि 7 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. पिन ड्रॉप सायलेन्स मैदानावरती पाहायला मिळतंय प्रेक्षकांमध्ये. पुन्हा एकदा आक्रमण केलंय आपण पाहतोय आणि बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क. आता केवळ एका धावेची आवश्यकता आहे. नाव स्कोर आर लेवल. टाळ्या होऊन जाऊ द्या नुरासाठी. अनबिलिव्हेबल क्रिकेट पाहायला मिळत आहे. 98 धावा चेस होत आहेत. शौकत सोंडे यांच्या माध्यमातून नुरासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलंय. 5 बॉल 1 धावेची आवश्यकता आहे आणि इथे हा बॉल डॉट आलाय. 5 बॉल 1 धावेची आवश्यकता आहे. काय मॅच रंगली. 98 धाव्यांचं लक्ष होतं. कुणी विचार देखील केला नसेल की या धावा चेस होतील, परंतु जो विचार आपण करत नाही तो विचार क्रिकेटमध्ये असतो. म्हणून क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. आता 1 धावेची आवश्यकता आहे आणि इथे हलक्या हाताने धाव घेण्याचा प्रयत्न करतायत. ऑफ स्टंपच्या बाहेरचं पिचिंग आहे आणि इथे आपण पाहतोय लेग बाईसच्या माध्यमातून धाव आली आहे आणि काय इनिंग पाहायला मिळाली नुरा यांची. मॅच डिफायनिंग इनिंग सेलिब्रेशन मैदानावरती पाहायला मिळेल. आपण पाहतोय या ठिकाणी मिजिया 11 बदलापूर बी संघाने ऐतिहासिक विजय या सामन्यामध्ये मिळवलाय. खूप खूप अभिनंदन. आपण पाहतोय मिजिया 11 बदलापूर बी संघ, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि बाहेरचं कुणी मैदानावरती जाऊ नका. दोनही संघ हँडशेक करा आणि तदनंतर आपण मैदानाच्या बाहेर यायचं ही विनंती आहे.
तर आपण पाहतोय तेजस फुटबॉल यांच्याकडून देखील 500 रुपये नुरा यांच्यासाठी असणार आहेत आणि शौकत सोंडे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस नुरा यांच्यासाठी असणार आहे. मॅन ऑफ द मॅच अर्थात नो डाऊट्स अबाउट दॅट आणि असण्याचं कारण देखील नाहीये. नुरा